आज आम्ही गेलो होतो एंगेजमेंटला, म्हणजे माझ्या मावसतीच्या मुलग्याचं एंगेजमेंट होती आणि खूप आग्रहाचं निमंत्रण होतं. कुठे गेलो होतो बघायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. सकाळीच लवकर आवरून घेतलं होतं कारण की लांबचा प्रवास होता आणि लवकरच निघालो होतो आम्ही. आणि आम्हाला जतपर्यंत तर जायचं माहिती होतं, तिथून पुढं आम्ही त्या भागात गेलोच नव्हतो आणि पहिल्यांदाच चाललो होतो, तर आम्ही लोकेशननुसार जाणार होतो. नवरदेवाला फोन केला लोकेशन पाठवा म्हणून. नवरदेव अजून घरीच होते. तोपर्यंत चला म्हटलं मोबाईलवर जसं लोकेशन दिसते तसं जाऊया. वातावरण पण छान होतं, पाऊस असल्यामुळं सगळीकडे हिरवळ होती. पुढं गेलो 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 आणि आमची तिथं पुढं गाडी स्टॉप झाली कारण की इथून लोकेशन काय पुढं वेगळंच दाखवतं. फायनली त्यावेळेस आम्हाला नवरदेवाकडून हॉलचं लोकेशन भेटलं. आम्ही 1 किलोमीटर पुढे गेलो होतो. यू रिटर्न घेतला आणि पुन्हा आमचा प्रवास चालू झाला. आणि तिथून पुढं वातावरण पण एवढं डेंजर झालं होतं ना, पुन्हा ज्या बागा आणि चालू झाल्या ना तेव्हा कुठं जीव आला. तिथून आम्ही नाझरे मठावर मेन आम्हाला जायचं होतं. फायनली आम्ही तिथं पोहोचलो आणि नाझरे मठातून पुढं आत 5 किलोमीटर हॉल होता आणि फायनली आम्ही पोहोचलो बरं. आणि तिथून पुढची माझी एक्साइटमेंट काय वेगळीच होती कारण की मला सगळे पाहुणे भेटणार होते. सगळी आमची फॅमिली आली होती. आत्या, वहिनी, आई, माझ्या ताईसाहेब आल्या होत्या पुण्यावरून. सगळी मला आज भेटली बघा. आमचा शिव कसा तात्याच्या मांडीवर जाऊन बसला आहे बघा. इकडं आमची फॅमिली सगळी एकत्र येऊन गप्पा मारत बसली होती. तर टावेल टोपी करण्याचा कार्यक्रम चालू होता आणि एवढं भारी वाटत होतं ना. जे माहिती नव्हते पाहुणे त्यांची पण आज मला ओळख झाली आणि सगळे आले होते. पुढं मग अजून एंगेजमेंटला वेळ होता, त्याच्या आधी जेवण करून घ्या म्हटलं कारण की सकाळी आम्ही लवकर आलो होतो. मग जेवण करायला गेलो तर मेन्यू तर एवढे भारी जेवण एक नंबर होतं बघा. जबरदस्त जेवण होतं. आम्ही आमच्या ताईसाहेब, आमच्या काकू सगळेजण असं छान असं जेवण केलं. त्याच्यानंतर तुम्हाला मी हॉल दाखवते. त्याच्यानंतर इकडं या माझ्या पण आत्या आहेत बघा. आज तुम्हाला माझ्या व्हिडिओत नवीन नवीन चेहरे बघायला मिळणार आहेत कारण की सगळ्यांची भेट झाली होती. एवढं भारी वाटत होतं. तेवढ्यात एंट्री झाली नवरा आणि नवरीची. एंट्री तर एवढी जबरदस्त होती ना आणि नवरा नवरी पण एक नंबर दिसत होते बघा. छान असा कार्यक्रम चालू झाला. मग पुढं एंगेजमेंटचा रिंग घालण्याचा. पुन्हा मग लगेचच मला हातामध्ये साखर वाटली. तेवढ्यात समजून जायचं की साखरपुडा पार पडला. तिथून पुढं मग हार बिर घालायचा. तर इकडं कसं असतं नवरा नवरी एकमेकांना हाल घालतात, पण इथं मामा मामींनी घालतात बघा. इकडे मामा भाच्यांचं काही वेगळंच चालू होतं. शिव माझ्याकडे नव्हता, मामाकडे सुद्धा आल्यापासून. नंतर मग फोटो काढायला गेलो. छान असे फोटो वगैरे काढून घेतले. आणि तुम्हाला एक खास सांगायचं म्हणजे साखरपुड्यातला मुलगा आहे जो शेतकरी आहे आणि मुलगी डॉक्टर आहे. याच्यावरून समजून जायचं की शेतकरी कोणापेक्षा काही कमी नसतोय बरं का. त्याच्यानंतर जाण्याची वेळ झाली होती. जाता जाता थोडंसं आणि पेटपूजा करूया म्हटलं कारण की लांब जायचं होतं आणि एवढ्या लांब आलेल्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे का नाही. मग जेवण करून मग ही बघा आमची गँग ती चालली होती कवट्याला, आम्ही चाललो होतो आमच्या गावाला. सगळ्यावरून सगळ्यांना बाय बाय करून निघालो. चालू झाला आमचा आणि माघारी जाण्याचा प्रवास. मग जतमध्ये आम्ही थोडा ब्रेक घेतला, थोड्या वेळ बसलो. तिथंच पायनॅपलचा ज्यूस मागितला साहेबांनी. मग तिथून आम्ही छान असा ज्यूस घेतला आणि निघालो घरी. तर आजचा दिवस माझ्यासाठी तर खास होता. आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.